बिग बॉस मराठी 5च्या सीझनचे शेवटचे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आता बिग बॉसचा एक कार्यक्रम झालेला आहे की म्हणजे मोठ्या पडद्यावर येथील सदस्यांची जर्नी दाखवलेली आहे. ती जर्नी पाहून आल्याच्या नंतर निकी आणि अभिजितची चर्चा चालू आहे. निकी आणि अभिजित एकमेकाशी गप्पा मारत बसलेले आहेत आणि ते बुराई करत आहेत त्यांच्या ग्रुपमधल्या सदस्यांची. म्हणतायत की निकी म्हणते की आपलं नाव मोठं आहे, आपल्या नावाचा हे फायदा करून घेतले असं निकी म्हणते. आणि अभिजित पण होला हो करतोय आणि तो प्रत्येकाच्या विषयी बोलत आहे. तर तुम्हाला काय वाटतं की हे निकी आणि अभिजितपेक्षा मोठे काय सदस्य त्या घरामध्ये नाही आहेत का? मोठं नाव असलेली लोक नाही आहेत का? प्रत्येकाचं आपापल्या क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. डी पी दादा बिझनेसच्या क्षेत्रात आहेत, वर्षाताई मराठी इंडस्ट्रीमध्ये टॉप शिखरावर आहेत. अंकिता ती कोकण हार्टेड गर्ल असलेली ती पण महाराष्ट्राची म्हणजे आवडती अशी मुलगी आहे. मग सूरज तर सर्वांचा लाडका आहेच, हे वोटिंगवरून दिसते. मग या सगळ्यांपेक्षा काय निकीचं नाव मोठं असणार आहे का? निकी स्वतःला फार मोठं समजायला लागलेली आहे आणि अभिजितशी अशी बोलते की आपल्या नावाचा फायदा करून घेतला, आपल्या माघारी असे बोलतायत असं सांगते. आणि आपल्याला असं वाटत होतं की आपल्यासोबत आहेत सगळे, आपण त्यांना सांभाळून घेत होतो, असं त्यांचं बोलणं चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं, निकी काय फार मोठी अशी टॉपची सदस्य आहे का? किंवा तिचं खूप मोठं नाव आहे का? जे बाकीची लोक आहेत, वर्षा उसगावकर, डी पी दादा, अंकिता, सूरज आणि म्हणजे असे जे मोठमोठे दिग्गज लोक आहेत या घरामध्ये, तर त्यांच्यापेक्षा निकीचं नाव मोठं आहे का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा.